नमस्कार मंडळी. कोसळणारा रिमझिम पाऊस, हवेमध्ये थोडासा गारवा, निवांत एका खुर्चीवरती बसून समोर घट्ट दुधाचा एक कप चहा आणि सोबतीला कुरकुरीत ही कांदा भजी. बस. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, कांदा भजीशी आपण सगळेच परिचित आहोत. कांदा भजी आपण यापूर्वी कित्येक वेळा नक्कीच केली असतील, परंतु कांदा भजी करताना त्याची जी टेस्ट आहे आणि त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तर तो परफेक्ट आणण्यासाठी काय काय करावं लागेल तर आज आपण पाहूया. तर कांदा भजी जनरली आपण हॉटेलमध्ये, स्ट्रीट फूडमध्ये आपण जे खातो तर बऱ्याचदा त्यामध्ये सगळ्याच वस्तू टाकलेल्या नसतात, काही ठिकाणी टाकल्या जातात. तर यासाठी आपल्याला कांदा या प्रकारे अगदी पातळ, जितका पातळ चिरून घेता येईल उभा, या प्रकारे काप करून घ्यायचे आणि या प्रकारे आपण सगळे काप साधारण एक 4-5 कांद्याचे करून घेतले आहेत. यानंतर आपल्याला त्याची एक या प्रकारे अशी पाकळी अशी वेगवेगळी करावी लागेल आणि यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे. हिंग साधारण अर्धा टीस्पून, त्यानंतर धना पावडर एक अर्धा टीस्पून, 5 कांदे आपण बारीक चिरून घेतले ते. त्यानंतर जिरा पावडर टाकली साधारण 1 टीस्पून. त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ किंवा तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल. वरून थोडंसं अजवाईन ओवा आणि यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण यामध्ये पाणी असणार नाही. कांद्याच्या आणि मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. वरून बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि वरून बारीक थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आपल्याला आणि थोडासा काश्मीरी जर तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल किंवा घरचं जरी तिखट असलं तरी चालेल तर ते साधारण एक अर्धा ते पाव टेबलस्पून टाका आणि हाताने तोपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे की मसाला असा कांद्याच्या प्रत्येक पाकळीला असा लागला पाहिजे. आणि यानंतर साधारण यामध्ये 1 वाटी आपण बेसन पीठ टाकलं आहे, अगदी फाईन बेसन. आणि याला बेसन पीठही खूप कमी लागेल, खूप जास्त पीठ याला बिलकुल लावण्याची गरज नाही आहे आणि पाणी मात्र बिलकुल टाकायचं नाही. आपल्याला सुरुवातीला जरी वाटलं की पीठ थोडंसं घट्ट झाल्यासारखं जरी वाटलं तरी थोड्या वेळाने ते आपोआप त्याला पाणी सुटेल आणि या प्रकारे आपण हे पीठ चांगलं या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. आता तेल इथे चांगलं तावावर आलं आणि गोल भजी आपण सोडतो तसं न सोडता तर या प्रकारे आपल्याला ते अशी सोडावे लागतील, कारण कांदा भजी किंवा काहीजण त्याला खेकडा भजी जे म्हणतात तर ते दिसायला त्याचा आकार आहे तसाच व्हायला पाहिजे. आणि मग फ्लेम एकदम हाय करून द्या. कांदा भजी तळायला थोडासा वेळ जरूर लागेल आणि असा येलोइश रेड कलर व्हायला लागला की जवळपास कांदी भजी आपली तळत आली समजायची. रेडिश कलर आला आहे आणि या प्रकारे अगदी कुरकुरीत अशी ही कांदा भजी आपण काढून घेतली आहेत. घट्ट दुधाच्या 1 कप चहाबरोबर या गरमागरम कुरकुरीत भज्यांचा आस्वाद घ्या आणि हा पावसाळा एन्जॉय करा. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.